नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराजने सुमनला सत्य समजल्यानंतर ज्या प्रकारे त्रास दिलाय, छळले, तर सुमनही आता गप्प बसता नागराज विरोधात बंड पुकारण्यास ठरवते आणि नागराजच सत्य सगळं जे सत्य आहे ते उलगडण्यासाठी त्याच्या आता ती मागावर राहणार आहे। आणि जेव्हा महिपच्या घरी नागराज गेल्यानंतर जेव्हा महिप्त आणि नागराज यांच बोलणं ती ऐकणार की 22 वर्षापूर्वी नागराजने महिपच्या मदतीने अपघात घडवून आणला होता आणि आता प्रिया ही तन्वी नाही हे जेव्हा तिला कळणार तेव्हा आता नागराज हा सुमनचा पाठलाग करणार आणि हे सगळं सुमनने ऐकले हे जेव्हा नागराजला समजणार तेव्हा नागराज सुमनचा अपघात घडवून आणणार आहे आणि या अपघातातच सुमन गंभीर जखमी होऊन मरणाच्या दारात असलेली सुमन, प्रतिमा आणि रविराजला नागराजच आणि महिप्तच सत्य कसम सांगेल हे आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की सुमनला नागराजच महिप्स असलेली जी मैत्री आहे ती समजलेली असते आणि म्हणूनच आता ती विचार करते की आता मला सगळ्यात कोणाला काही सांगायला नको, कारण प्रतिमा आणि रविराज हे सध्या खूप दुःखात आहेत। तन्वीमुळे त्यांना खूप टेन्शन आलंय म्हणून ती घरात कोणाला काही सांगत नाहीये। परंतु ज्या प्रकारे रविराजने तिला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय तो त्रासही तिला विसरता येत नाही आणि आतापर्यंत ती ज्या साधेपणाने नागराज बरोबर वावरत राहिली आहे ते अत्यंत साध्या मुलीसारखी, गरीब मुलीसारखी त्याच्याबरोबर संसार करत राहिली, परंतु तो नागराज त्या लायकीचाच नाहीये। आतापर्यंत ती त्याला खूप कर्तबगार समजत होती, परंतु नागराज हा अजिबात चांगला नाही, ना तो स्वतःच्या बायकोचा विचार करतोय ना स्वतःच्या सख्या भावाचा। ज्या भावाच्या जीवावर नागराज जगतोय त्याच्याच तुकड्यांवर तो जिवंत राहतोय, त्या भावाच्या विरोधातच तो गद्दारी करतोय। हे सगळं आता सुमनच्या लक्षात आलेलं असतं, म्हणूनच आता ती ठरवते की ओरडून किंवा रडून आता काहीही होणार नाहीये। आता सामदा दाम दंडभेद असं मला वापरून, शस्त्र वापरून रागराच्या विरोधात लढावं लागणार आहे, कारण किती काही झालं तरीही मी स्त्री असली आणि अबला असली तरीही मी दुर्बल नाहीये। मला या विरोधात संकटात मात करायलाच हवी। आतापर्यंत मला माझ्या आईने शिकवले की जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत, परंतु आता एकदा की तुला समजले की ही व्यक्ती चुकीची आहे तर त्या व्यक्तीला धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचंच नाही असं सुमनने आता ठरवलेलं असतं आणि म्हणून सुमन एकदा मनाशी ठरवते की मला यांच्याशी गोड गोड वागून यांच्या विरोधात सगळे पुरावे गोळा केले पाहिजेत, कारण जर मी हे सगळं घरात सांगायला गेले तर हे माझ्यावर विश्वास ठेवू देणार नाहीत आणि मला तर वाटतं की हे सगळं ना मुद्दामच प्रतिमा वहिनीच्या बाबतीत पण करत होते, हे सगळं मुद्दाम घडवून आणत होते आणि एखाद्या बाईला कशाप्रकारे कमी लेखायचं हे सगळे यांना अगदी योग्य माहिती आहे आणि माझ्याबरोबर ते तसेच करत आलेत। आतापर्यंत त्यांच्यावरच्या प्रेमापोटी मी शांत बसले होते, परंतु आता नाही। आता मी हे सगळं खोळून काढणार आहे। यांचं जे काही माझ्याबरोबर वागणं आहे ना ते कसे माझ्याशी प्रेमाने बोलून बोलून खोट वागत होते त्याप्रमाणेच मी आता तसंच करणार आहे। त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढून सगळं सत्य आपण बाहेर काढून घ्यायचं असं सुमनने ठरवलेलं असतं। त्यामुळे आता सुमन हे जेव्हा कॉफी घेऊन नागराजकडे जाते तेव्हा तो रागाने तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की ए बाई, आता ना मला सारखं सारखं तेच बोलून दाखवू नको। तेव्हा मग ती म्हणते की अहो ऐकून तरी घ्या माझं, मी काय बोलण्याचा प्रयत्न करते ते। तेव्हा तो बोलतो की अच्छा ठीक आहे बोल। मग ती म्हणते की हे बघा, मला ना आता कळलं की माझी खरंच खूप मोठी चूक झालीये। काल मी तुम्हाला जे काही ओरडले त्या महिप्तबद्दल तर मला माफ करा। खरं तर मला या सगळ्यात काही बोलायलाच नको होतं। तुम्ही माणस काय करता किंवा पुरुष बाहेरून पैसे कसे कमवून आणतो किंवा काय, ही सगळी गोष्ट खरं तर मी लक्ष द्यायलाच नको होतं। माझंच काल चुकलं म्हणून मी तुमची आता माफी मागायला आली, त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्यावर आता राग धरू नका। तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा, मी आता तुमच्या कुठल
याही गोष्टीत मध्ये येणार नाही किंवा कुठल्याही गोष्टीत तुमची अडवणूक करणार नाही असं म्हटल्यानंतर आता नागराजला तर अंदाज येतो की बापरे, म्हणजे सुमन इतकी बावळट आहे की त्या महिप्त बरोबर मी हात मिळवणी केली आहे तरीही त्याच्याशी तिला काही प्रॉब्लेम नाहीये, मरो जाऊ ही माझ्या बाजूने झाली हे बरंच झाल एका अर्थी, कारण कस आहे नाही जर माझ्या विरोधात असली तर मला प्रॉब्लेम झाला असता आणि प्रत्येक वेळेला मला दादाला काही ना काहीतरी कारण द्यावं लागलं असतं, पण आता मात्र ही माझ्या बाजूने आहे म्हणजे ही घरात काही सांगणार नाहीये ना. त्या बावळटला, मंदबुद्धीच्या अर्ध्या डोक्याच्या बाईला ना माझ्या त्या भावाला मग काही टेन्शन्स नाही उरलं म्हणून तो खूपच जास्त आनंदात असतो आणि सुमनला म्हणतो की थ्यू, खरंच बायको म्हणून माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे असं म्हणून तो आता बोलून दाखवतो होतो, परंतु आता सुमन म्हणते की कशाला थ्यू बोलताय, मी तुमची अर्धांगिनी आहे की नाही, मग मी प्रत्येक गोष्टीत तुमच्या सोबत राहणारच असन ती त्याला बोलून दाखवते. महिप्तच्या बाबतीत मैत्री आता पुढे जायची म्हणजेच आता तू काही लपवायचं नाही असंच ठरवतो, म्हणजे जे काही आतापर्यंत मी लपून चपून बोलत होतो ते सुमनपासून तो उघड करायला लागलेला असतो, परंतु सुमनच्या डोक्यात काही ना काही तरी चालू आहे हे प्रतिमा अगदी व्यवस्थित ओळखून असते आणि प्रतिमा सुमनला विचारते देखील की काय झालंय ग, तुम्हाला असं वाटतं की तू काहीतरी विचार करतीयस, हल्ली 2 ते 3 दिवस मी तुला बघतीय, तुझ्या मनात काही सुरू आहे का, तू कसला विचार करतीस का, असं ती तिला विचारत असते. तेव्हा मग आता सुमन ही तिच्याकडे बघतच म्हणते की नाही हो वहिनी, कसला विचार, सगळं काही व्यवस्थित आहे आणि सगळं ठीक आहे, तुमची तब्येत ठीक आहे ना, तुम्ही गोळ्या नीट घेताय ना, अशी उलट ती तिची चौकशी करत असते आणि दोघीजणी अगदी खूप छान अशा गप्पा मारत असतात. परंतु सुमनला आठवतं की आदल्याच दिवशी नागराजने तिला कशाप्रकारे छळलं होतं, तिचं तोंड दाबलं होतं आणि ती मनातच विचार करते की ह्या खरंच वहिनी या माझ्या बहिणीसारख्या आहेत, कारण आतापर्यंत माझ्या मनात जे काही चालतं किंवा मी कुठलाही चुकीचा विचार करते किंवा त्रासात आहे हे बरोबर प्रतिमा वहिनीच अचूक ओळखतात. आतापर्यंत त्यांनी मला खरंच खूप सांभाळून घेतलं, परंतु वहिनी मला माफ करा, आता मी तुम्हाला काही सत्य सांगू शकत नाही, परंतु जेव्हा माझ्या हातात योग्य ते पुरावे येतील तेव्हा मात्र त्या पुराव्यानिशी मी नागराज यांचा पर्दाफाश करेन. माझे ते पती असले तरी काय झालं, या घराला मी कधीही असा खाल्लेल्या मिठाला जागणारच. आतापर्यंत रविराज भाऊजीने आम्हा दोघी जोडीला आशीर्वाद दिलाय आणि आधार दिलाय, हे काही कमवत नसले तरीही रविराज भाऊजीने आम्हा दोघांवर अगदी त्यांचा हात ठेवलेलाच आहे आणि म्हणूनच मला त्यांच्या विरोधात कधीही चुकीच पाऊल उचलायचा नाही, परंतु मी आता काही सांगू शकत नाही असा मनातल्या मनातच ती विचार करत असते. आणि त्याचमुळे प्रतिमा म्हणते की काय कुठे हरवलीस तू, तेव्हा ती म्हणते की काय नाही वहिनी, अहो मला ना आठवलं की आता जन येणारे गणपतीत सर, तर आपल्याला तिकडे सुभेदारांच्या घरी तर जायलाच हवं ना. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो जायला तर हव्य, तसा फोन आलाय कल्पनाचा, मला तिथे निघालं पाहिजे असं ती आता तिला सांगते आणि त्यानंतर मग प्रतिमा विचार करते की चला ब्र झालं, म्हणजे सुमनची गाडी रुळावर आहे, मला टेन्शनच आलं होतं की ती कसं करते काय करते, परंतु जे काही सुमनच वागणं असतं ते पाहून रविराजला तर संशय येतच असतो. तो विचार करतो सुमन जे काही वागते त्यात ना मला जरा काहीतरी चुकीचं वाटतं, म्हणजे ती बोलते एक आणि तिच्या मनात तिसया चालू आहे असं वाटतं मला, कारण ती नेहमी अशी नसते, कधी ती गोंधळल्यासारखी वाटली आहे आणि म्हणूनच मी वकील असण्याकारणाने मी तिला अगदी बरोबर ओळखतो. इतके दिवस आमच्या सोबत राहते ती नक्कीच नागराज आणि तीच काहीतरी बिन असलेल दिसते, ती काहीतरी लपवते असं आता अविराजच्या डोक्यामध्ये सुरूच असतं. नागराज आता सुमनच्या आजूबाजूला असतो तेव्हा सुमन ही अगदी नॉर्मल रिएक्ट करत असते, म्हणजे तिला काहीही फरक पडत नाही. मग आता सुमन आता तो निघून गेल्यानंतर विचार करते की काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी करून मला असं काहीतरी बघितलं पाहिजे जेणेकरून
मला पुरावा मिळवता येईल यांचा माघार घेऊ का किंवा यांचा मागोवा घेऊ का, मी काहीतरी केलं पाहिजे असं आता ती विचार करत असते. तेवढ्यातच नागराज ठरवतो की मी आता इथे आज घरीच थांबतो, म्हणून तो घरीच थांबलेला असतो कारण सुमनला जास्त डाऊट येऊ नये किंवा तिने पुन्हा जर काही केलं तर म्हणून तो गप्प बसलेला असतो. परंतु इथे सुमन विचार करते की मी हे सगळं कोणाला सांगू शकते, एकातरी कुठल्यातरी गोष्टी ही गोष्ट कोणाला तरी सांगितली पाहिजे जेणेकरून हे जे सत्य आहे ते कोणाला तरी समजलं पाहिजे. रविराज आणि प्रतिमाला नको, परंतु आणखी कोण अशी व्यक्ती आहे ज्यांना मी नागराज बद्दल सांगू शकते. आणि मग त्यावेळेला तिच्या डोक्यात येतो अर्जुन. ती विचार करते की मी हे सगळं अर्जुनला सांगावं कारण अर्जुनला महिप्तचे सगळे काळे धंदे माहिती आहेत आणि अर्जुनचा सगळ्यात मोठा शत्रू हा महिप्त, म्हणून महिप्तची साथ मिळवणी केलेला नागराज बद्दलच सत्य आता ती अर्जुनला सांगते आणि अर्जुनला ती सगळं कानावर घालते आणि ती कोणालाही कळवत नाही की ती कुठे चालली वगैरे. ती फक्त बाहेर जातीय किंवा आईकडे जाती असं काम सांगूनच बाहेर निघते आणि मग अर्जुनच्या कानावर सगळं सत्य घालते. ती त्याला सांगते की अर्जुन, एक खूप मोठं रस्ते आहे जे मला कोणालाही सांगता आलेलं नाही, ते फक्त मला तुला सांगायचं. तो म्हणतो की सुमन काकू, तस आपलं तर फारचा काही संबंध नाहीये, परंतु काय झालंय तुम्ही सांगा मला, तुम्ही शेअर करू शकता, डोंट वरी, मी कोणालाच नाही सांगणार. तेव्हा मग ती म्हणते की अर्जुन, एक मोठा प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे की आमचे जे नागराज आहेत ना, तुझे काका हे महिप्तशी मिळालेलेत, म्हणजे महिप्त आणि त्यांची एक चांगली घनिष्ठ मैत्री. हे ऐकल्यावर अर्जुनला धक्काच बसतो. तो म्हणतो की महिप्त आणि नागराज काका, तुम्ही काय बोलताय काकू? तेव्हा मग ती म्हणते की हो, मी खरं सांगते आणि हे सगळं मी स्वतःच्या कानाने ऐकलंय आणि त्यांना एकदा मी महिप्तच्या बंगल्यात चिरतानाही पाहिले आणि त्यांनी स्वतःहून तोंडातून कबूल केले की माझी आणि मैत्री आहे महिप्तची. तेव्हा मग तो म्हणतो की दिस इज व्हेरी सिरियस. मग नक्की नागराज काकाच महिप्तला आपल्याबद्दल इन्फॉर्मेशन देत नसतील ना? तेव्हा मग तो म्हणतो की डोंट वरी, या सगळ्याचा लक्ष सगळ्यावर मी ठेवतो. तेव्हा मग ती म्हणते की हो, मी पण या सगळ्याबद्दलचे पुरावे शोधतच आहे. एकदा की मला पुरावे मिळाले की मी त्या गोष्टी सोडणार नाही. मग आता अर्जुन आणि सुमनची ही छुपी भेट झालेली असते आणि तिला सगळं काही अर्जुनला आता निने सांगितलेलं असतं आणि अर्जुनही आता पूर्ण लक्ष त्यांच्यावर ठेवणार असतो. मग इथे आता भेट झाल्यानंतर सुमन घरी येते आणि अर्जुनहीनेही तिला तेच सांगितलेलं असतं की तो आता आत्या किंवा रविराजच्या कानावर काहीच घालू नको कारण ते ऑलरेडी टेन्शनमध्ये आहेत, आणखी प्रॉब्लेम होऊ शकतो. आपण हे सगळं बघूया असं तो म्हणालेला असतो. जेव्हा सुमन घरी येते तेव्हा प्रतिमा आणि तिच्या अगदी छानपैकी गप्पा सुरू असतात आणि दोघीजणही खूप छान पूर्वीसारख्या गप्पा मारत असतात आणि सुमन खरंतर तिच्याशी सगळ्या गोष्टी मनातल्या शेअर करत असते. आतापर्यंत तन्वी जे काही वागली आहे त्याबद्दल प्रतिमाला खूपच त्रास होत असतो. सतत तिच्या डोक्यातून ते जातच नसतं, म्हणून आता स्वतः सुमन तिला समजावते की हे बघा वहिनी, नका काळजी करू. सुमन म्हणते की एकदा की तिला तन्वीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली ना की ती आपोआपच सुधरेल असं ती तिची समजूत देखील घालते. दोघींच्या खूप छान गप्पा रंगतात. नंतर आता संध्याकाळच्या वेळेस चहापाणी झाल्यानंतर नागराज नेहमीसारखा बाहेर पडतो. आता सुमन ठरवते की नाही काही झालं तरी मला यांचा पाठलाग करायला हवा. हे नक्की काय करतायत, कुठे जातायत हे मला समजलं नाही. आता बरोबर मी महिप्तच्या बंगल्याच्या बाहेर थांबता आता आतमध्ये शिरून यांचं नेमकं काय बोलणं होतं, यांची नेमकी कोणत्या प्रकारची मैत्री आहे आणि हे दोघं भेटून नक्की काय बोलतात याचा शोध सुमनला घ्यायचा असतो. सुमन म्हणते की आता पण मी आतमध्ये यांच्या बंगल्यात शिरू तरी कसं काय, कारण सांगू मला खरंच काही कळत नाहीये.
त्यावेळेला मग सुमन ठरवते की इथला जो वॉचमन आहे तो जरा बाजूला गेला की ती ठरवते की पटकन बंगल्यामध्ये शिरायचं. तसंही आता साक्षी किंवा कोणी नसल्याने महिपने फार असे बाहेर गुंड किंवा कोणी ठेवलेले नसतात, म्हणून आता महिपतकडे नागराज जातो आणि त्यावेळेला आता महिप्त त्याला भेटून म्हणतो की बाबा, अरे नागराज, तू इथे आलास खरा, परंतु तुझ्या मागे कोणी नाहीये ना? नक्की काय झालंय? अरे तू मला सांगितलंस की तुझ्या बायकोला कळलंय आपल्याबद्दलच सत्य, मग नक्की काय? तेव्हा तो सांगतो, घरी हो, माझी बायको ही त्या दिवशी माझा पाठलाग करत होती आणि मी इथे महिप्त तुझ्या बंगल्यामध्ये शिरताना तिने पाहिलं होतं. तेव्हा आता महिप्तचे डोळे अचानक मोठे होतात. तो म्हणतो की काय बोलताय तुम्ही खरंच? मग आता तुझी बायको त्या रविराजला, त्या वकिला जाऊन सांगणार नाही का? तेव्हा मग तो म्हणतो की नाही, त्याचा सगळा बंदोबस्त मी केलेला आहे. तेव्हा मग आता महिप्त म्हणतो की काय केलं तुम्ही तुमच्या बायकोला आता? तेव्हा मग तो म्हणतो की धमकावलं नेहमीप्रमाणे, जर कोणाला काही सांगितलं तर तू जिवंत राहणार नाहीस, हेच मी तिला धमकावल. तेव्हा मग आता नागराज हा महिप्त म्हणतो की नागराज शेठ, अहो तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठे गुंड होऊन राहिलात. तुम्ही एक आता मधुभाऊला खपवलं, आता तुम्ही तुमच्या बायकोला धमक्या देताय, म्हणजे घरातली सगळी माणसं उडवायला घेतलीत की तुम्ही? तेव्हा मग आता नागराज म्हणायला लागतो की एकदा मला हे सगळं समजू दे, म्हणजे एकदा या सगळ्या गोष्टी संपू देत मला या दादाला संपवायच. सुरुवातीला जर एकदा की रविराज आणि प्रतिमा संपले ना, माझं सगळं टेन्शन निघून जाईल, सगळी प्रॉपर्टी ही माझ्या नावावर येईल. तसही ती प्रिया जेलमध्ये सडती, ही सगळी प्रॉपर्टी ही माझी. तेव्हा ताल लगेच महिप्त म्हणतो की नागराज शेठ, अहो प्रॉपर्टी करून काय करणार आहात? बघा इथे माझी प्रॉपर्टी आहे सगळी, पण मी काय एकटाच आहे ना? माझी पोर काही झालं तरी मी तिला लवकर सोडवणार. ती प्रिया स्वतःला फार शहाणी समजते ना, पण मी तिला सोडवणार म्हणजे सोडवणार. माझी साक्षी लवकर येणार. तेव्हा मग नागराज म्हणतो की हो महिप्त, नको काळजी करू तू. एकदा की या सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने झाल्या ना की आपली चांदीत चालली होणार. आपण सगळे पैसे आपणच छापायचेत. असं म्हटल्यावर आता सुमन हे सगळं लांबूनच ऐकतं असते. सुमन सगळं ऐकते आणि महिप्तला तो सांगत असतो की गेल्या वर्षी काही वर्षापूर्वी 22 वर्षापूर्वी जो अपघात मी घडवून आणला, त्या अपघातामध्ये तो रविराज गेलाच नाही. त्या तिघांचा एक चांगला अपघात घडवून टाकला होता. तेव्हा काही वर्षांनी तो रविराज राज टपकला पुन्हा एकदा. नंतर मग ही तन्वी आली नाही, आपण तिला आणली आणि त्या तन्वीला आपण आणलं आणि मग ठरवलं की चला सगळी प्रॉपर्टी ही रविराज म्हणजे तन्वीच्या नावे करेल, म्हणून आम्ही ठरवलं की ती अर्धी खायची आणि या सगळ्यामध्ये आपण प्रियाला तन्वी म्हणून तयार केलं. आणि मग आता नेमकं काय? आता तन्वीनंतर ही प्रतिमा पण मध्येच आली. रविराज आणि प्रतिमा हे दोघे एकत्र आले. मग आता करायचं काय? आणि त्या प्रतिमाला मी वेड बनवण्यासाठी तिची जी काही मेमरी आहे ती परत येऊ नये त्याच्यासाठी मी सगळं करत होतो. तिला गोळ्या देत होतो प्रिया, आणि मी सगळं करत होतो. परंतु अचानकच आता हे सगळं सत्य त्या सायलीमुळे उलगडलं की तिच्या ज्या गोळ्या दिल्या जातात त्या गोळ्या या खोट्या आहेत. म्हणजे आता ती लवकरच सगळी मेमरी परत येणार याची भीती आहे. त्यामुळे ना मला आता एकच करायचं, ते म्हणजे लवकरात लवकर त्यांचा काटा पुन्हा कसा काढता येईल ना हे मला बघायचं. आणि इकडे दुसऱ्या बाजूला तो मधुभाऊ आहेच, तो जर शुद्धीवर आला आणि त्यांनी जर माझं नाव सांगितलं तर मात्र सगळीच वाट लागून जाईल, असं आता तो तिथून बोलत असतो. आणि सगळी प्रकरण आता महिपने स्वतःच्याच तोंडून त्याच्यासमोर म्हणजेच महिप्त समोर कबूल केलेली असतात. आणि हे सगळं आता सुमन ऐकते आणि हे सुमनने ऐकल्यावर तिला जबरदस्त धक्काच बसतो. ती विचार करते की काय म्हणजे माझ्या या नव्याने, ज्यांना मी इतकं मोठं चांगलं मन समजत होते, देव समजत होते, त्या नव्याने इतकी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे स्वतःच्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला होता. गेल 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला तो यांनी घडवला होता. शिवाय जी तन्वी म्हणतात, तन्वी ती प्रिया आहे, तन्वी नाहीये. नक्की काय
हे सगळं प्रकरण म्हणजे तन्वी पण खोटी आणली का? यांनी हे सगळं काय आहे? आणि त्याशिवाय प्रतिमा वहिनीला गोळ्या दिल्या जातात, त्या पण गोळ्या चुकीच्या दिल्या जात होत्या. आता हे सगळं करण्याच्या मागे यांचा हात होता. हे सगळं ऐकल्यावर आता तिला जबरदस्त असा धक्काच बसतो आणि आता तिच्या लक्षात येतं की का महिप्त बरोबर नागराजची मैत्री आहे आणि महिप्त आणि नागराज नेमकं असं काय करतायत, ते कशाबद्दल हे सगळं चालू आहे. म्हणजे प्रॉपर्टीसाठी हे सगळं आता त्यांचं बोलणं सुरू असतं. त्याच वेळेला मग तिथून जी सुमन असते ती घाबरलेली असते. म्हणून तिच्या हातून तिथे एक छोटासा कसला तरी वास असतो, तो पडतो आणि तो पडल्यामुळे नागराज घाबरतो आणि म्हणतो की कोण आहे रे तिकडे? महिप्त घरात कोण कामाला नोकर वगैरे आहे का? तेव्हा तो म्हणतो की नाही रे, यावेळेत मी कोणाला ठेवणार आहे, कोणीच नाहीये या वेळेला घरात, कोणी नाहीये. मग होतं तरी कोण? तेव्हा आता पटकनच नागराज धावत जाऊन बघतो बाहेर, तर त्याला मागून मागून सुमन धावताना दिसते. आता त्याच्या लक्षात येत की कोण होत ते. मग महिप्त म्हणतो की काय रे, कोण होत तिकडे? तेव्हा मग महिप्तला तो सांगतो की महिप्त माझी बायको, ती हे सगळं बघत होती, ऐकत होती. मला असं वाटत की तिने सगळं काही ऐकलेलं आहे. आता मात्र महिप्तला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय म्हणजे तुझ्या बायकोने सगळं ऐकलं? आता ती जाऊन तुझ्या त्या रविराजला भावाला सांगेल तर आपण काय करणार आहोत, हा प्रश्न आता त्याला पडतो. आणि त्यावेळेला सुमन ही घाईघाईने निघालेली असते. ती खरंतर रिक्षा शोधत असते, कारण तिला हे जे सगळं सत्य असतं आता लपवून ठेवायचं नसतं. तिच्या या निर्दयी नव्याच सत्य प्रतिमा आणि रविराज समोर लवकरच आणायचं असतं आणि म्हणूनच ती रस्त्यावर रिक्षा शोधत घाईघाईने चाललेली असते. आणि त्याच वेळेला नागराज हा तिची त्याची गाडी काढून बाहेर निघालेला असतो. तो भरपूर दारू पिलेला असतो आणि महिप्त आणि त्याचं बोलणं होतं. महिप्त म्हणतो की आता काय करायचं नागराज शेठ? अहो तुमच्या बायकोच तोंड कसं बंद कराल? तेव्हा मग तो म्हणतो की जसं त्या म्हातायाचं मधुकर पाटीलच केलं तसंच. मग तो म्हणतो की काय रस्त्यावर कस तुम्ही काय करू शकणार आहात? तेव्हा मग तो म्हणतो की करतो मी. आणि नागराज हा स्वतः तिला सुमनला गाडीने उडवतो आणि पुढे धावत निघून म्हणजेच पुढे गाडी धावून निघून जातो. तो मागे वळूनही बघत नाही. आणि इथे सुमनचा फार मोठा अपघात झालेला असतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं आणि रक्तही खूप गेलेलं असतं. आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर नागराजला कॉल आलेला असतो, सुमननी किल्लेदारचा फार मोठा अपघात झालाय रस्त्यावर. तेव्हा मग हे ऐकून प्रतिमा आणि रविराजला जबरदस्त धक्का बसतो की नक्की कसा अपघात झालाय, काय झालंय. म्हणून ते दोघेही हॉस्पिटलमध्ये धावतात. आता सुमन हिचा खूप ब्लड लॉस झाल्यामुळे ती आयसीयू मध्ये असते आणि तिच्यावर ऑपरेशन सुरू असतं. त्याच वेळेला आता सुमनच्या डोक्यात हेच असतं की मला सगळं सत्य सांगायचं. आणि सुमनचं ऑपरेशन झाल्यानंतर तिला आता भरपूर लागलेलं असतं, रक्तही गेलेलं असतं, परंतु ती तिथेच हॉस्पिटलमध्येच प्रतिमा वहिनी असं हळूहळू बोलत असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुमच्यापैकी प्रतिमा कोण आहे म्हणून तर आता प्रतिमाला बाहेर बोलवायला येतात. तेव्हा प्रतिमा ही धावत आत जाते आणि विचारते की काय झालं. प्रतिमा रविराज दोघजणही जातात. तेव्हा मग आता सुमनला ती म्हणते की काय झाले सुमन, असं अचानक कसं झालं? आणि मग ती तिच्या डोक्यावरून हात फिरवते. तेव्हा आता नागराज हा लांबूनच तिच्याकडून बघत असतो. सुमन आणि रडण्याचं नाटक करतो. रविराज म्हणतो की सुमन हा नक्कीच असा अपघात झाला नव्हता, कोणीतरी मुद्दाम अपघात घडवून आणलाय. तेव्हा मात्र आता सुमन ही बोलायला चाललेली असते की वहिनी मला सांगायचं की प्रिया ही तन्वी नाही, आपली तन्वी खरी तन्वी नाही. हे ऐकल्यानंतर आता तिला धक्काच बसतो आणि ती बघतच राहते. त्याचबरोबर मग ती पुढे सांगते की तुमचा अपघात यांनी घडवून आणला होता. यांनी असं म्हटल्यावर आता समोर नागराज असतो आणि नागराज डोळे वर करून तिच्याकडे बघतो. तेवढ्यातच आता इथे नागराजला पाहिल्यानंतर सुमनचा तिथेच काळजाचा ठोका चुकतो आणि सुमन तिथल्या तिथेच स्मरण पावते आणि सुमन तिथेच डेथ झालेली असते. डॉक्टर हे म्हणतात सॉरी शी इज नो मोर. आता हे ऐकल्यानंतर सगळेजण एक अंबरडा फोडतात आणि सुमनची ही हालत झाल्यामुळे प्रतिमालाही खूप धक्का बसतो.
खरं तर सुमन अचानक अशी निघून गेल्यामुळे प्रतिमाही तिथेच हळहळ व्यक्त करते आणि रडायला लागते. सगळेजण खूप धक्क्यात असतात. परंतु नागराज हा खरंच खूप खुश असतो. कारण फायनली सुमन निघून गेलेली असते. यांनी अपघात केलाय म्हणजे नागराजच नाव तर घेतलेलंच नसतं. तेव्हा मग आता अशा प्रकारे सुमनचा अपघात त्याने घडून आणल्यामुळे सुमन ही कायमची देवाघरी निघून गेलेली असते. आता यांनी म्हणजेच त्याचा अपघात नक्की कोणी घडवून आणला याच्या मुळाशी प्रतिमा रविराज कसे जातील. आणि सुमनने एक काम जाता जाता चांगलंच केलेलं होतं ते म्हणजे अर्जुनला तिने सगळं नागराजच सत्य सांगितलेलं होतं. मग आता नागराजच जे सत्य आहे ते अर्जुन कशाप्रकारे रविराज समोर उघड करणार आहे आणि कशाप्रकारे नागराजला अर्जुन आणि रविराज दोघजणही मिळून जेलची हवा खायला पाठवणार आहेत. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.